आहे 23 मार्च आणि आज असतो भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा शहीदी दिवस. कासारसाईवरून राईटला फाटा आहे, तिथं शांताबाई येवले यांचा आश्रम आहे, इथलं वसतिगृह आहे आणि इथं शाळा पण आहे. इथं कारखाना संत तुकाराम कारखाना आहे ना, इथले जेवढे ऊसतोड कामगार असतात ना ते सगळ्यांच्या पोरी ना ती बाई एकटी शिकवती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 23 मार्च आणि आज असतो भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा शहीदी दिवस. तर दरवर्षी सेलिब्रेट आम्ही शहीद दिवस करत असतो अन्नदान करून, पण आम्ही यावर्षी वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करणार आहे. तर आम्ही पैसे काढा बँकेत नाही एटीएम मध्ये. आता पैसे काढायला एटीएम मध्ये ऍक्सेसच्या गावात ऍक्सेसचा पैसे काढतोय. सेविंग अकाउंट. ओके, 10,000 काढ फक्त आणि एनव्हलप घ्यायचं आपल्याला टाकून देऊ. हे पण सांगितलं याड लागले हे पीठ सांगायला एनव्हलप बघ ना बघ आपल्याला गावातून घ्यायचं. तिकडे घेऊन देव रोडवर मग डायरेक्ट देवरोडच्या पुढं सोमांटे वाट्याला घेऊ ना, अंतर ते कवर करू आपण. काय जाऊ दे, पुढे जाऊन घेऊ मग. अरे बस मोठं घे ना, बारीक झालं. बडा दो बडा. अरे इसे बडा दो यार. बरं त्याच्या मोठा द्यावा. आता आम्ही शिरगाव मध्ये अलीकडे आहे. कोणचं गाव रे? सोमांटे फाट्या. सॉरी, सोमांटे फाट्या. आता आम्ही आमच्या सोबत आणि रितेश आणि मयूर मीचे आणि 4 जण आहे आम्ही फक्त. कासारसाई कुठे आता? कासारसाईवरून राईटला फाटा आहे, तिथं शांताबाई येवले यांचा आश्रम आहे, बरोबर ना? ते जायचं आपल्याला फक्त. ते इथं फाटा कुठे आता? भरपूर पुढे का अजून 2-3 किलोमीटर. आम्ही गेलतो बाबासाहेबांची ना जयंती होती ना, तेव्हा आम्ही त्यांना सिमेंट दिलं तर त्यांचं कंस्ट्रक्शनचं काम चालू होतं त्यावेळेस. आता मग आपण लक्षात नाही गेला 4-5 वर्ष अजून त्याला आधी गेलेलो आम्ही. इथले जेवढे कारखाना संत तुकाराम कारखाना आहे ना, इथले जेवढे ऊसतोड कामगार असतात ना ते सगळ्यांच्या पोरी ना ती बाई एकटी शिकवती. फ्री शिक्षण. आता राहण्याची सोय पण केली वाटतं म्हणली तर मागल्याच नाही का, काय म्हणतात चाल केलं का ना. शाळा तर 100% आणि तशा चांगली RCC संत तुकाराम कारखाना आहे. आणि या साईडला ऊसतोड कामगार असतात ना, बघा अशी बसतात बघा, सगळे ऊसतोड कामगार आहे. अशी बैल आणि ना झोपड्या करून राहतात. यांच्या पुरी शिकवती ती बाई या सगळ्यांच्या. व्हाईट हाऊस नाही राव. आता मी इथे ना बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो ना, त्याच्यामुळे मला इथलं रोड माहित नव्हता. आम्ही ते कासारसाई फाटत होतो ना, तिथे कासारसाई फाट्यापाशी थांबलो होतो आम्ही. तिथे एकाला विचारलं की इथं शांताबाई येवले यांचा आश्रम कुठे आहे. एक 2 व्हीलर वाला आहे, आम्हाला घेऊन चालला तिकडच. आम्ही पोहोचलो आता इथं शांताबाई येवलेंच्या वसतिगृहापाशी. इथलं वसतिगृह आहे आणि इथं शाळा पण आहे. इथं पण इथं लॉक लावलेलं सगळं, कडी लावलेली, लॉक नाही. तिथं कोणा तरी विचारायला पाहिजे ना आपण. लय वर्षातून आलं रे इथं. मला वाटलं हे कासारसाईला आहे. कासारसाईला नाही, कासारसाईपासून आले ना तुम्ही 5 गावात यायला लागते. 5 गाव जर आले ना तुम्ही कुणा पण विचारा. इथं काय असे आबाळा माया मुलींचे वसतिगृह शांताबाई येवले. फक्त शेजारी आहे, त्यांना विचारू आपण. त्यांचे वारस बिरस कोणच नाहीच तिथं. आहे का नाही काय माहिती, मला तर नाही माहिती.
पण कडी लावलेला सगळ्यात. आता हे सगळं लॉक लावलं आम्ही. तिथं विचारलं शेजाऱ्यांना, रे शांताबाई येवले यांचं आहे कोण आत वगैरे. ते एक्सपायर झाल्या म्हणतात डायरेक्ट राव शांताबाई येवले. आम्ही आलतो 7 ते 8 वर्ष आधी आलतो मी पार. आणि त्यावेळेस आम्ही तर सिमेंट वगैरे दिलं तर पोरांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन. शपथ राव इथंच आम्ही आलतो राव. मला चांगलं असतं अजून. आणि ते वारल्यानंतर आता कोणच नाही रन करत वाटतंय आश्रम. त्यांचा फोटो हा याच आजी होते त्या. आता बाई आजींचा नातू आहे ना ते आता येते. त्यांच्यासोबत बोलू आपण. इथं शेजाऱ्यांनी फोन लावला होता ते तर मग आम्ही थांबलो इथं. आता बघू आता पण आज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आता आश्रम शाळा वगैरे कशी ती पहिले तर शाळा होती. हे वसतिगृह आत्ता बांधलेले नंतर बांधण्यात आलं होतं. आता तर कोणच नाही राव इथं. आश्रम बंद पडले राव. आता आम्ही बैठलं नाही ऍज इट इज हाय तसं स्ट्रक्चर मारलेलं. बोर पण तिथंच आहे. सगळ्यांनी आम्ही मिळून पैसे काढले तेव्हा सिमेंट द्यायला आलतो इथं कंस्ट्रक्शनच्या वेळेस. तुम्ही त्या आजींचे मुलं गाव पहिले मोठे ते आपल्याला दाखवत येत आत. हा 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 बरोबर इथं आलतो आम्ही. याच त्या आजी हे सगळे जण भेटलेले ना पारतोशी ग तुरुंबा होत्या ना अशा. ओके वरती असायचे का? किती मूल्य होते इथं कॅपॅसिटी थांबायच्या? हा तेव्हा त्यांनी सांगितलं पण होतं आम्हाला. अरे मग आता काही स्टार्ट करणार तुम्ही परत? आता ठरलं हा माहून एक 6-7 महिन्यानं स्टार्ट करणार तुम्ही परत. ओके हा आणि तुम्ही सगळे ऊसतोड कामगारांचे पुरी ठेवायचे असे फक्त मुलीच? कोणाच्या गरीबाचं कोणचं असून दे नाही त्यांनी सांगितलं होतं आम्हाला. पण जास्त आम्हाला ऊसतोड कामगारांचे खूप जास्त दिसलेला. ऊसतोड काम बोलला जेव्हा त्या 5 पोसायचे काही सांगायचे काही होत्या. पण इकडं माऊ पार तुमची पर्यंत इकडं तुमच्या कुल्ले होते. हा हा बरोबर ते बुलढाणची पर्यंत इथे ना. आता तिचे आम्ही इथे घाललो होतो ना शिंदे सारखं 5 पुरी घालले दादा असताना. हा इथे ते अजून येतात ना.